विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आयुष्यात ना शिस्त हवी आहे. एक डिसिप्लिन पाहिजेच, त्याशिवाय यश मिळूच शकत नाही. हा व्हिडिओ बनवायची वेळ का आली माझ्यावर मी एक्सप्लेन करतो. गेले एक 4-5 दिवस झालं किंवा एक आठवडा म्हणूया आपण. माझ्या ऑफलाईन बॅचमध्ये जेवढी मुलं आहेत, भले ते 11चे असतील नाही तर 12, यांची मी मोबाईल चेक करायला सुरुवात केलेली आहे. ओके. डिजिटल वेल बिंग आणि पॅरेंटल कंट्रोल किंवा बॅटरी युजेस याच्यावरून मी बघतोय की कुठलं ॲप किती वेळ वापरलं जातंय. मी तुम्हाला सांगतो 2ला क्लास सुटल्यानंतर मुलगा 3 वाजता घरी जातोय. ओके. दुपारी 3 वाजता. तो लगेच अभ्यासाला बसत नाही. पालकांचं म्हणणं आहे बरं का. मग 3, 4, 5ला तो अभ्यासाला बसतोय म्हणे. ठीक आहे. रात्री 3 वाजेपर्यंत अभ्यास करतोय. आणि नेक्स्ट डे मी जेव्हा त्याचा फोन चेक करतोय, तेव्हा माझ्या लक्षात येतंय Instagram 8 तास. नाहीतर YouTubeवरचे व्हिडिओ, ते रील्स, शॉर्ट्स 7 आणि 8 तास, ते पण डेली. मग ही फसवणूक आहे. कुणाची फसवणूक आहे? आमची फसवणूक करताय, पालकांची फसवणूक करताय का स्वतःची फसवणूक होते? त्या ॲडिक्शन मधून तुम्हाला बाहेरच पडता येत नाही. तुमच्याकडे शिस्तच नाहीये. बरं, लावली शिस्त, सगळं बंद केलं. तर लगेच कंप्लेंट काय येतायत? एक्सप्लेन करतो, की खूपच लोड होतोय. का? ऑफलाईन लेक्चर, त्याचा होमवर्क, ऑनलाईन व्हिडिओज ते कंप्लीट करायचे आहेत. ऑनलाईन टेस्ट, ऑफलाईन टेस्ट माझं होत नाहीये. बरं, मग Instaवर 8 तास कसा वेळ जातो? तिथं जमतंय सगळं. YouTubeवरचे व्हिडिओ बघताना आपलं मन तिथं तयार असतं. का? मी तुम्हाला सांगतो. एक छोटंसं उदाहरण देतो. मी क्लिअरली सांगतो, अशा एका व्यक्तीचं नाव मी तुम्हाला कमेंटमध्ये टाइप करायला सांगतो, की ते डॉक्टर आहेत. त्यांचा मोठा भाऊ पण डॉक्टर आहेत. अतिशय हालाखीच्या परिस्थितीत त्यांनी त्यांचं एम-बी-बी-एसचं शिक्षण पूर्ण केलं आणि मोठा भाऊ डोळ्यांचे ऑपरेशन्स करतात. छोट्या भावाबद्दल मला माहीत नाहीये. पण YouTubeवर मी त्यांचाच व्हिडिओ बऱ्याच वेळा बघितलाय, बऱ्याच वेळा. गेली 5, 7, 8-10 वर्ष त्यांचेच व्हिडिओ आणि दुसरं नाव सांगतो विश्वास नांगरे पाटील साहेब. त्यांचे व्हिडिओ पण बघितलेत. बऱ्याच मोटिव्हेशन व्हिडिओ बघितलेत मी. पण या डॉक्टरांचा एक्झाम्पल मी का घेतोय? सांगतो. ते डॉक्टर वर्षाला जवळ-जवळ एवढे ऑपरेशन्स करतात. 2500 ऑपरेशन्स म्हणूया आपण. मग दर रविवारी सुट्टी घेत असतील की नाही? मान्य करूया घेतली सुट्टी म्हणजे 365 डेज 15 दिवस जरी सुट्टी घेतली असं म्हणलं किंवा चला ठीक आहे 65 दिवस सुट्टी घेतली. तरी दिवस उरतायत 300 आणि मी जर याला डिव्हाईड करायला गेलो, तर एव्हरेजली रोज 8 ऑपरेशन्स. बरं, मग हे 8 ऑपरेशन्स पुन्हा असते. म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला पेशंट तपासायचे असतात. डायरेक्ट कसं काय ऑपरेशनला जाईल माणूस सांगा? पहिलाच पेशंट चेक तर करणार ना. मग पेशंट चेक करणं, ऑपरेशन, बाकीच्या ॲक्टिव्हिटीज 2 वेळचं जेवायचंय, आवरायचंय, बाकीच्या गोष्टी कसं मॅनेज करतायत? तर मी त्यांच्या व्हिडिओत ऐकलं. म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवतोय, की डिसिप्लिन. हा एक रूटीन बनवा ना. बनवा ना एक रूटीन. तुमचं टार्गेट सेट करा ना. मी तुम्हाला सांगतो त्यांना काय, ते म्हणू शकतात ना, "बास की रोज 2 ऑपरेशन पुष्कळ झाले ना." पुष्कळच झाले ना. पण त्यांच्याकडे एवढे पेशंट येतायत, की कुणाला ते कदाचित नाही म्हणू शकत नसतील. आता मला तुम्हाला काय म्हणायचंय, प्लॅन बनवा. तुम्ही ते Instagram बंद करा. मी हा व्हिडिओ बनवण्याचं अजून एक कारण आहे. जेव्हा मी त्या स्टुडंटचा फोन चेक केला, इमिडिएटली मी पालकांना फोन केला त्याच्या आणि म्हटलं मी, "केव्हा हा एवढा वेळ काय करतोय घरी?" ते म्हणले, "सर, कालच ओरडलोय खूप मी आणि ॲज अ पालक मी हार मानतोय आता. बास." कंटाळलोय मी, थकून गेलोय. का तुमच्या पालकांच्यावर ती वेळ आणताय? कशासाठी? का? तुमचे पालक तुमच्यासाठी लाखो रुपये फी भरतायत, धडपडतायत. मग तुम्हाला असं वाटतंय का, की ते तुम्हाला त्रास देतायत, तुम्हाला जगून देत नाहीयेत? हां, जगून देत नाहीत का बोलतोय? कारण मी एका मुलाचं वाक्य ऐकलंय, की पालकांच्यावर माझ्यासमोरच, "मला काही सोशल लाईफ राहिलेलंच नाहीये, मला काही फ्रेंड सर्कल तुम्ही ठेवतच नाहीये. तुमची इच्छा आहे मी नुसता अभ्यासच करावा. माझ्या आयुष्यातला तुम्ही बेरंग करून सोडलेला आहे." काय-काय बोलतात मुलं, काय-काय बोलतात. पण मी तुम्हाला सांगू का? जेव्हा एक वेळ आयुष्यात येईल ना, मग तेव्हा आई-वडील आठवतील. मग इतका पश्चाताप होईल ना त्यावेळेस, की मग तुम्हाला सांगतो, त्यावेळेस काही तुम्ही करू शकणार नाही. सगळ्यात इम्पोर्टंट अभ्यास करायचे तुमच्या स्वतःसाठी, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आतून येऊ देत. ते काय ते पेरेंटल कंट्रोल चेक करायचंय किंवा सारखं तुमच्यावर लक्ष ठेवायचंय, हा तो अभ्यास करतोय का हे बघायचंय. अर्थ नाहीये त्या गोष्टीला. तुमच्या आतून आलं पाहिजे, की कशासाठी चाललंय हे आणि कुणासाठी. मी तुम्हाला सांगू का, तुमच्या स्वतःसाठी चाललंय हे जेव्हा लक्षात येईल ना, सगळं जमेल. कुठलीही भीती अभ्यास करायला सुरुवात करायला झाली, की तुमचे प्रॉब्लेम सुरू होतात. आणखीन एक तुमचा मोठा प्रॉब्लेम बरं का, त्या अभ्यासाला सुरुवात करताय, लगेच 11चं बेसिकच पक्कं नाहीये. 11th मध्ये मी काही केलेलंच नाहीये. मग 12th माझं कसं होईल? अरे होतं केलं तर होतंय लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो डेली लाईव्ह लेक्चर अटेंड करा. एकदम 0 लेव्हल पासून घेतोय. 8वी, 9वी ची 7वी ची मुलं सुद्धा लाईव्हला जॉइन आहेत.
माझ्या ऑफलाईनमध्ये जी मुलं आहेत त्याचे लहान भाऊ-बहीण हे सुद्धा लाईव्ह लेक्चर बघतायत, उत्तरं सुद्धा देतायत. मग तुला का नाही जमणार सांगा बघू? तुम्हाला का नाही जमणार? जमवू शकतंय. मग इथून पुढं तर शिस्त लावा. मी तुम्हाला सांगू का? एक रुटीन पाहिजेच आहे. ते फॉलो केलं पाहिजे. केलंच पाहिजे फॉलो. ॲट एनी कॉस्ट केलं पाहिजे. पण या रुटीनमध्ये प्रॉब्लेम कुठे येतोय बघा. ठीक आहे, मित्राचा फोन येतो, झाला अभ्यास फिनिश. तो कुठेतरी बोलवतो फिरायला, निघाला हा फिरायला. हा मी प्रकार बघितलाय मुलांच्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे गेमिंगचं ॲडिक्शन. ओके. तुमच्या ज्या गेम्स आहेत ना, फ्री फायर, PUBG किंवा काय-काय तुम्ही गेम कुठल्या-कुठल्या खेळता ते ॲडिक्शन. मुलींच्या बाबतीत बघितलं मी Netflix, ओके, मूव्हीज बघणं, ओके, YouTubeवरच्या तसल्या कुठल्यातरी रील्स बघत बसणं, ओके. हे कार्यक्रम सुरू असतात लक्षात घ्या. याला बंद करा. गायब व्हा या गोष्टींपासून दूर व्हा आणि आता तरी इथून पुढे अभ्यासाला सुरुवात करा. बरं मग आम्हाला सर द्या ना प्लॅन. मग माझं कामच ते आहे ना, तुम्हाला प्लॅनच द्यायचा आहे. एनी कॉस्ट तुम्ही या एक्झामकडे पहिल्यांदा शिफ्ट व्हा. बोर्ड एक्झाम. सांगू का गंमत? जेव्हा स्टुडंट माझ्याकडे येतो, ओके, तेव्हा माझा पहिला प्रश्न असतो, की फिजिक्सच्या पहिल्या टॉपिकचं नाव सांगा. दरवर्षी 50-60 मुलं जानेवारीत माझ्याकडे येतात. लातूरवरून येतात मोस्टली बरं का लक्षात घ्या. राजस्थान, लातूर, इचलकरंजी इथून मुलं येतात. पहिल्या टॉपिकचं नाव सांगता येत नाही. मग कसली तयारी सांगा बघू? काही तयारी नसते. ते JEE, नीट याच्या नादात ना ह्या एक्झामकडे टोटली दुर्लक्ष होतं. बघतच नाहीत पुस्तक केव्हा. होतं. पहिला इकडं या. इकडं आल्यानंतर कसा अभ्यास करायचा आहे? सांगतो. वाय लर्न वरती तुम्हाला सगळे क्वेशन पेपर मिळतील. पण ठीक आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर आय-एम-पी क्वेशनच्या प्लेलिस्ट शोधा ना. ओके. तुम्हाला प्रत्येक टॉपिकचा ना एक रोड मॅप मिळेल. आय-एम-पी क्वेशन्स मिळतील. ते तुम्हाला करायचे आहेत लक्षात घ्या. बरं आता सगळ्यात इम्पोर्टंट म्हणजे तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात इम्पोर्टंट, सगळ्यात इम्पोर्टंट की याच्यावर मला एक व्हिडिओ बनवायचा आहे बरं का. डिटेल व्हिडिओ असणार आहे त्याच्यावरती. वन शॉट लेक्चर. अभ्यासाला सुरुवात करताय, मग हे लेक्चर तुमच्यासाठी नाही आहेत बाळांनो, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. वन शॉट लेक्चर हे कुणासाठी हे मला डिटेल व्हिडिओ बनवायचा आहे. कारण बऱ्याच लोकांना काय वाटतं, मी आता वन शॉट लेक्चर बघतो आणि कव्हर करतो. तुमचा ऑलरेडी अभ्यास झाला असेल, तर ते लेक्चर तुमच्यासाठी आहेत. कारण त्याची क्विक रिव्हिजन होऊन जाईल. अगोदर काहीही केलं नाहीये, तर ते सर देखील वन शॉटमध्ये कसं घेतील? मला रोटेशनल डायनॅमिक्सचे नुसते न्यूमेरिकल घ्यायला 10 लेक्चर लागलेत. फक्त एका टॉपिकचे न्यूमेरिकल घ्यायला मला 10 व्हिडिओज करावे लागलेत. दुसरी महत्त्वाची थिअरीला मला 10 व्हिडिओ आहेत. म्हणजे मला 20-22 दिवस मी ते घेत होतो लक्षात घ्या. एक टॉपिक मग तुम्ही दीड तासात कसा रे संपवायचा? मी न्याय देऊ शकतो का त्याला? नाही. मग मी थोडक्यात सांगणार, थोडक्यात. आणि तुम्ही ते थोडक्यात ऐकून कशी तयारी कराल? त्यामुळे नाही. तुम्हाला सुरुवात करायची आहे ना, तर अगदी बेसिक पासून सुरुवात केली पाहिजे. मग मी तुम्हाला सांगतो या स्टेजला माझं आता नेहमीचं डायलॉग सुरू झाले, की फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे. पहिल्यांदा डेफिनेशन, मग डिस्टिंग्विश, मग लॉज, मग एक्सप्लेन द टर्म, मग डायग्राम. बास एवढं तरी इनिशियली झालं, तर मग डेरिव्हेशनकडे वळायचं. मग डेरिव्हेशन्स, मग तुम्हाला सांगतो डेफिनेशनमध्ये सुद्धा मी न्यूमेरिकल करायला लावतो. मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन काय रे? की एम नेट अपॉन व्हॉल्यूम. मग नेट मॅग्नेट डायपोल मोमेंट दिले, व्हॉल्यूम दिले, विचारतात मॅग्नेटायझेशन. मग डेफिनेशन केले की फॉर्म्युला करा, फॉर्म्युला केले की युनिट करा, युनिट आले की डायमेन्शन्स करा. अरे 30 मार्क, 30 मार्क. लॉज म्हणलं की न्यूमेरिकल आले. डिस्टिंग्विश पुस्तकातले ॲज इट इज पण भरपूर आहेत. जुलैचा पेपर बघा, स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो. ॲज इट इज क्वेशन आलेला आहे डिस्टिंग्विशचा. मग थोडासा कॉन्फिडन्स येईल की जमतंय फिजिक्स. फिजिक्स जमलं तर केमिस्ट्री तर पैकीच्या पैकीच आहे. त्याला सुद्धा आमची हीच स्ट्रॅटेजी आहे. डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि डेरिव्हेशन. केमिस्ट्रीमध्ये 10 सुद्धा डेरिव्हेशन नाहीये टोटल. आरामात होतंय सगळं. मॅथ्समध्ये मॅथ्समध्ये थेरम आहेत आणि मॅथ्समध्ये 9:30 वाजता PM बरं का, लाईव्ह सेशन आहे. जॉइन करायला विसरू नका. ठीक आहे? मग आता मी तुम्हाला सांगतो, आणा शिस्त तुमच्या आयुष्यात. इथून पुढे आणा. चांगली सुरुवात होईल. जानेवारीनंतर मुलं अभ्यास करतायत. आपल्याला अजून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3 महिने एक्स्ट्रा आहेत. आहेत. 3 महिने आहेत. मग करायचंय आपल्याला हे सगळं. ऑल द बेस्ट.